क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ता आलो आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे, कारण आज आहे 14 एप्रिल. खरं तर आज आहे 13 एप्रिल. थोड्या वेळामध्ये 12 वाजतील आणि 14 एप्रिल लागेल, म्हणजेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आणि मला खूप आनंद होतो आहे की ह्या वर्षीची जयंती आम्ही भारतात सेलिब्रेट करत आहोत. सगळ्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करत आहोत. खरं तर दरवर्षी आम्ही जी जयंती असते बाबासाहेबांची जयंती ती म्हणजे स्वीडनमध्ये सेलिब्रेट करतो. पण हा असं पहिलं वर्ष, मला वाटतं 5 वर्षानंतर ही अशी पहिली जयंती आहे जी आम्ही भारतात सेलिब्रेट करतो आहे. आणि आता खरं तर वाजलेले आहेत 10:30, पावणे 11 खरं तर झालेले आहेत आत्ता. आणि आम्ही निघालेलो आहोत पुणे स्टेशनला. तिकडे खूप छान अशी जयंती सेलिब्रेट करतात, छान रॅली वगैरे असतात आणि खूप उत्साह, म्हणजे लोकांमध्ये इतका उत्साह असतो की विचारायला नको. सो आता आमचं सगळं छान आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. कुठे कुठे जातो आहे जसं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. सो लेट्स गो. आणि आम्ही पोहोचलो पुणे स्टेशनला आणि जिथे जयंती साजरी होती तिथे. आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे 12 वाजलेले होते तरीसुद्धा इतकी जास्त गर्दी होती आणि खूप सारे लोक छान उत्साहामध्ये तिथे येऊन सेलिब्रेशन करत होते. आणि बरेचसे स्टॉल पण तिथे मला दिसले रात्री, नाही का, जे आपले टी शर्ट्स असतात किंवा फ्लॅग असतील, त्याच्यानंतर खूप सारे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे असतील, असे खूप सारे स्टॉल दिसले. आणि पुस्तकांचे स्टॉल्स पण एवढे होते ना, बापरे, विचारायला नको. बाबासाहेबांवरची पुस्तकं, त्यांची आत्मकथा, त्याच्यानंतर संविधानाची पुस्तकं, इतकी सगळे, आणि म्हणजे सांगू तितकी कमी पुस्तकं होती आणि खूप भारी भारी होती. तर मला तर असं झालं होतं की किती घेऊ आणि किती नाही. त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती, पण तिकडे त्यांनी सोय पण एवढी छान केलेली होती, कारण आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे त्यांनी आहे ना, तुम्हाला दिसत असतील वरच्या साईडला असे पाईप आहेत आणि त्याच्यावरून ना छान असा पाण्याचा स्प्रे होत होता आणि फॅन्स होते, कूलर्स होते, त्याच्यामुळे गरमी तर अजिबात होत नव्हती आणि त्याच्यामुळे अशी गैरसोय कोणाचीच नाही झाली खरं सांगायचं तर. सो खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आणि प्रॉपर 12 वाजता त्यांनी इथे आपली वंदना घेतली. त्याच्यानंतर जय भीमचे नारे लावले आणि ते ऐकून म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येत होता आणि गुजबम्स येत होते. खरंच खूप छान वाटलं आणि एक एक्सपिरियन्सच खूप भारी होता तिकडे गेल्याचा. सो आम्हाला बऱ्याच वर्षांनी खरं तर मी गेले होते तिकडे, पण ह्या वर्षी काही स्पेशलच वाटत होतं, कारण 5 वर्षानंतर गेल्यानंतर खरंच खूप स्पेशल होतं.
आणि आम्ही खरं तर सगळेजण होतो, म्हणजे माझे सासू सासरे होते, माझे मम्मी पप्पा होते, माझा भाऊ होता, सगळेजण होतो. आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला माझ्या ननंदबाई पण भेटल्या, त्यांची पण फॅमिली भेटली आणि त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून खरंच खूप मजा केली. आणि इकडे खूप साऱ्या मूर्ती दिसत आहेत तुम्हाला. तर ह्या आहे ना बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांच्या होत्या. आणि मला खरंच एक मूर्ती हवी होती, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे स्वीडनमध्ये आपलं नवीन घर घेतलेले आहे. तर त्या नवीन घरामध्ये ठेवण्यासाठी मला एक छान अशी गौतम बुद्धांची मूर्ती घ्यायची होती. आणि तिथे असंख्य प्रकार होते मूर्तीसाठी. सो मला त्यातल्या त्यात ही जी व्हाईट कलरची मूर्ती तुम्हाला माझ्या हातात दिसते ती आवडली. त्यानंतर मग मी ती घेतली. वाजून दाखव. तर आता तुम्ही बघितलं आम्ही जाऊन आलो पुणे स्टेशनला आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आणि आता वाजलेले आहेत बरोबर रात्रीचे 12:30 आणि तरीसुद्धा रोडवर एवढी गर्दी आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत दांडेकर ब्रिजच्या इथे. मी ऐकलेलं आहे तिकडे पण खूप मोठी अशी जयंती सेलिब्रेट होते. सो तिकडेही जाऊन बघते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. त्यानंतर आम्ही पोहोचलो दांडेकर ब्रिजच्या इथे आणि तिथे मी ऐकलं होतं की पुण्यातली सगळ्यात मोठी भीम जयंती सेलिब्रेट होते दांडेकर ब्रिजच्या इथे. आणि आम्ही खरंच गेलो होतो आणि बघूनच मला इतकं भारी वाटलं की 40 फुटी पुतळा तिथे बाबासाहेबांचा उभारला गेलेला होता. आणि इतके सगळीजणं येऊन फोटोज वगैरे काढत होते आणि खरंच खूप भारी होतं. आमचा जो लाईव्ह शो होता तो खरं तर मिस झाला, पण ठीक आहे. आम्ही तिकडे गेल्यानंतर छान फोटोज वगैरे काढले आणि खरंच भारी वाटलं पुतळा बघून. इतका भव्य असा पुतळा दिसत होता. सो ही जयंती खरंच आमच्या नेहमी लक्षात राहणार आहे आणि खरंच खूप स्पेशल होती. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईंनी पण सकाळी उठून छान अशी वंदना घेतली होती. आणि तुम्ही बघू शकता इतका दिवस सुंदर गेलेला आहे आमचा सगळ्यांचा. आणि आमची जयंती सगळ्या फॅमिलीबरोबर खरंच खूप छान सेलिब्रेट झाली. सो येस, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. आणि असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.